शेतात बोलावलं, गळा आवळला आणि काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं. मलकापूरच्या शिवनी ते तालसवाडा रोडवर झालेल्या ऑटो चालकाच्या खुनातील हे धक्कादायक वाचते. या घटनेमागचं गूढ उकलताना पोलिसांना जी माहिती मिळाली ती अत्यंत खळबळजनक आहे. नेमकी घटना काय ते आधी जाणून घेऊया. एका महिलेने 2 दिवसांपूर्वी MIDC दसरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात तिच्या पतीचा खून झाल्याचं नमूद करण्यात आलं. अमोल भवरे, वय वर्ष 35 असं मृतकाचं नाव. आणि तक्रारीत म्हटल्याप्रमाणे दिनेश तायडे याने 7 जानेवारीला सायंकाळी 7:30 वाजता अमोल यांना फोन केला आणि फोनवर झालेल्या संभाषणामधून दोघांमध्ये काहीतरी वाद झाल्याचं समजलं. त्यानंतर अमोल हे रागाच्या भरात घरातून निघून गेले. पत्नीला सांगितलं, दिनेशचा फोन आला, मी शेताकडे जातो. तेव्हा अमोल हे शेताकडे गेले, ते पुन्हा परतलेच नाही. मात्र दुसऱ्या दिवशी जी बातमी कानावर आली ती पायाखालची वाळू सरकणारी होती. 8 जानेवारीच्या सकाळी शिवनी तालसवाडा रोडवर अमोल भवरे यांचा मृतदेह आढळला. शरीरावर गळा आवळल्याच्या खुणा, नाकातोंडातून निघालेलं रक्त आणि हातातोंडावर खरचटल्याच्या जखमा. त्यामुळं हा खून झाल्याचा संशय तक्रारीमध्ये व्यक्त करण्यात आला. अमोल यांच्या पत्नीनं तक्रारीत असाही आरोप केला की दिनेश तायडे यांनी फोन करून अमोल यांना शेतात बोलावून घेतलं आणि तिथेच त्यांचा खून केला. इतकंच नाही तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मोबाईल फोनही फेकून दिला. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पावले उचलत खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील आरोपी दिनेश तायडे याच पोलिसांनी आता अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता 12 जानेवारी पर्यंत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास MIDC मलकापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पेंदोर हे करत आहेत. आता नेमकं या प्रकरणात आणखी किती आरोपी निष्पन्न होतात हे देखील पाहण्याचं महत्वाचं आहे, कारण पोलिसांनी तशी शक्यता व्यक्त केली आहे.